शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहे. आपण याची बातचीत करणार आहोत. आपण पाहतो टीईटी पेपर फुटी प्रकरणी विरोधक आक्रमक झालेले आहेत, सरकारला जाब विचारतायत. नीट प्रकरणानंतर पुन्हा आता टीईटी पेपर फुटी प्रकरण किती गंभीर आहे? टी प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे. अनेक वेळेला विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होतो. पहिल्या पेपर फुटल्या, त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, आपण पाहिलेलं आहे. आताही पेपर फुटले, पुन्हा परीक्षा थोडी लांबणीवर जाते. याचा परिणाम विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर होतो. म्हणून या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल ना, त्यांच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. नरसापूर अत्याचार प्रकरणी निकाल वाचण्याला सुरुवात झालेली आहे आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी जोर धरते समाजामध्ये. काय नेमका निकाल लागेल असं वाटतं? नरसापूर प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा ही होईलच. आता निकाल वाचन चालू आहे, पण तुम्हाला 100% सांगतो, याच्यात फाशीशिवाय दुसरा शिक्षाच नाही आहे. ज्या क्रूरतेने त्या माणसाने हे कृत्य केलेलं आहे, त्याला म्हणजे चीड प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याचा परिणाम याला फाशीची शिक्षाच होईल. त्याला शिक्षा जेव्हा न्यायाधीशाने विचारलं तुला कोणती शिक्षा हवी, तर त्याच्यावर काय तो मी केलंच नाही म्हणून सांगतो आजही. अशा पद्धतीने हा क्रूर माणसाला मला वाटतं आज शिक्षा होईल आणि त्या कुटुंबियाला न्याय मिळेल. नक्कीच राजकीय प्रश्न विचारायचा आहे. उद्धव ठाकरे हे सध्या दौरा करतायत. 6 खासदार तुमच्या पक्षामध्ये आल्यानंतर डॅमेज कंट्रोलचा हा सगळा प्रयत्न आहे का? आणि काल धाराशिव दौरा केला, तुम्ही पण मराठवाड्याचे नेते आहात. कशा पद्धतीने त्यांच्या सभेकडे पाहता? सभेला गर्दी होती, लोक येत आहेत त्यांच्याकडे आणि शिवसेना अजूनही खंडित झालेली नाही आहे. लोक माझ्यासोबत आहे अशा पद्धतीचं विधान त्यांनी काल केलं. किती गर्दी होती, कसली गर्दी होती? 6 खासदार फुटल्यानंतर घेतलेला दौरा, प्रचंड मेहनत करून जमवलेली लोक, प्रचंड मेहनत, आणि त्याची ती गर्दी जर पाहिली, तुम्हीच सर्वांनी कव्हर केलेली. काही नाही, त्यांनी 2-4 टोमणे मारायचे आणि तसं आता आजकाल वाचाळवीर म्हणून आता नवीन प्रसिद्धीचे झोतात आलेले संजय राऊत, त्याने 2-4 शिव्या द्यायचे आणि झालं त्याचं भाषण. काय लोकांना त्याचा काय हे झालं आहे, परिणाम काय झाला आहे? आता हे तर काहीतरी कोणतं तरी आंदोलन करणार होतं मारायचं, एखाद्याला चापट मारली का हो यांनी? नाही, आता आम्ही त्यांना झोडो काय तोडो काय आंदोलन करणार होते. काय झालं त्या आंदोलनाचं? हे तुडवं आंदोलन. हां, आता हेच एकमेकाला तुडवत बसतील. तुझ्यामुळं पक्ष फुटला आणि तो म्हणाल तुझ्यामुळं फुटला. हे आता यांच्यामध्ये आपसातले भांडणे वाढत जाणार आहेत. हा दौरा फक्त आणि फक्त लोकांनी आपल्या तोंडात शेण टाकू नये म्हणून घेतलेला दौरा होता. त्या दौऱ्याचं निष्पन्न काही झालेलं नाही. पण तुमच्यावर ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी केली, शिव्यांची लाखोली वाहिली, यानंतर गद्दार म्हणजे बिनबापाची अवलाद असं उद्धव ठाकरे सगळ्यांना म्हणतायत आणि पुढच्या वेळी आले तर त्यांना मतं देऊ नका असं पण म्हणतायत. हे सगळे गद्दार आहेत आणि या गद्दारांच्या उरावर बसून आपण भगवा झेंडा फडकवू अशा पद्धतीचं त्यांचं विधान. गद्दाराच्या उरावर बसून, घरात बसून झेंडा फडकू, हेच करा तुम्ही. आता लोकांना इतका कंटाळा आला ना तुमच्या बोलण्याचा. आमच्या वेळेला तसे म्हणजे गद्दार एकही निवडून येणार नाही. आम्ही 60 झालो आणि 20 झाले. खऱ्या अर्थानं पक्षाची गद्दारी ह्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चमूने केलेली. याची सुरुवातच लागणच ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याची. म्हणून खरे गद्दार हे आहेत आणि लोकांनी त्यांना ओळखलंय की हे सरड्यापेक्षाही जास्त भयानक रंग बदलतात. ओमराजेंवर गंभीर आरोप केले. त्यांनी 500 कोटींचे प्लॉट विकत घेतले धाराशिवमध्ये आणि जेव्हा ईडीची चौकशी सुरू झाली त्यावेळी मग शिंदे गटामध्ये आले अशा पद्धतीचा आरोप आहे आणि गद्दार आहेत ओमराजे अशा पद्धतीनं त्यांनी टीका केली. विरोधी पक्षात आहे आणि 500 कोटीचा प्लॉट घेतो. काहीतरी तारतम्य ठेवून बोला ना. इतकं सोपं असतं सगळं राजकारणामध्ये? अहो, इलेक्शन कसे लढवतात ना ते एकदा पहा. तुमच्यासारखं नाही आहे. वरळीमध्ये एका पोराला निवडून आणण्यासाठी दोन जणांना MLC द्यावे लागले. हे तुमचं काय त्याला म्हणतात कार्यपद्धती. ग्रामीण भागातला आमदार असेल, खासदार असेल, अत्यंत जीव तोडून काम करत असतो आणि निवडणुकीमध्ये सर्व झोकून देतो तेव्हा निवडून येतो. एकाच विमानातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला प्रवास केला. यानंतर जी सभा झाली धाराशिवमध्ये त्यामध्ये ते म्हणतात की जी गद्दारीची चाल झाली ती देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी झाली. जर ते पद गेलं तर नवल वाटायला नको. या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? यामागे राजकारण लपलंय? काही नाही. उद्धव साहेबांना फक्त काहीतरी आता त्यांना बी हेडलाईन द्यायची सवय झालेली. स्वतःचं घर जळतंय आणि ते दुसऱ्याच्या घरावर पाणी फेकायला चाललेत. काय तुम्ही काय साध्य करताय? ते देवेंद्र पाटील ना, तुम्हाला काय त्रास आहे?
स्वतःची खुर्ची ज्याला वाचवता आली नाही तो इतरांच्या खुर्चीची चिंता करतोय. म्हणजे राजकारणामध्ये उलटं गणित आहे. अहो यांना कदाचित भाजपमध्ये यायचं असेल तर डायरेक्ट ऑफर द्या त्यांना, या भाजपमध्ये जा ना. पण असं करून सहानुभूती मिळून देवेंद्रजी मी तुमच्या बाजूने आहे आणि एकनाथ शिंदे साहेब तुमची खुर्ची ओढतायत, बघा लक्षात ठेवा, सावध राहा बरं का, मी तुम्हाला इशारा देतोय. या अशा भंकासगिरीचे बाता फक्त उभाटा करण्याचे लोकच करू शकतात. संजय राऊत ज्या पद्धतीनं तुमच्यावर टीका टिप्पणी करतात, शिव्या देत आहेत, संजय बंडू जाधव यांचा देखील त्यांनी शिवी देऊन त्या ठिकाणी उल्लेख केला आहे. संजय राऊतला शिव्या दिल्याशिवाय त्याचा पोटच भरत नाही, हजम होत नाही. हजमाला गोळी जी आहे ना ती शिव्या, शिवी म्हणजे त्याची हजमाला गोळी, आणि ती खाल्ल्याशिवाय त्याला जेवण पचत नाही. म्हणून आता त्याच्याकडे कोणी लक्षही देत नाही. आणि ज्या दिवशी लोक त्याला शिव्या द्यायला सुरुवात करतील ना तर त्या टायमाला मग त्याचं खऱ्या अर्थानं रूप तुम्हाला कळेल. उद्धव ठाकरे शिर्डीमध्ये आहेत आणि शिर्डीला साईबाबांच्या चरणी ते लीन झालेत आणि शिर्डी माझे पंढरपूर अशी आरती पण त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. कसा पाहता एकंदरीत? साईबाबाच्या चरणी आम्ही सुद्धा प्रार्थना करतो. बाबा उद्धव ठाकरे साहेब आलेत, दर्शन घेतात, मनापासून घेतात की नाही माहीत नाही, परंतु त्यांना आशीर्वाद दे, सुबुद्धी दे, त्यांचा पक्ष फुटू नये यासाठी त्यांना कार्यशील होऊ दे आणि त्यांनी पक्षाकडे लक्ष देऊ दे, कार्यकर्त्याकडे लक्ष देऊ, अशी साईबाबा चरणी मी सुद्धा प्रार्थना करतो. पक्ष फुटू नये म्हणजे सूचक वक्तव्य आहे. भविष्यामध्ये ऑपरेशन 3.0 सुरू? ऑपरेशन चालूच आहे, ते दाखवायचं नसतं, थोडा टाईम लागू द्या. हे सगळे ऑपरेशन आम्ही सक्सेस करून दाखवू. बरेच आमदार आहेत शिवसेनेचे जे आपल्या संपर्कात आलेले आहेत, 12 ते 15 आमदार आहेत अशी पण माहिती मिळते. कधीपर्यंत त्यांचा पक्ष प्रवेश ठरलाय? आमच्याकडे येण्याचा ओघ चालूच आहे, सगळ्यांशी आमचं बोलणं चालू असतं, सगळेजण आमच्या संपर्कात असतात. निर्णय कधी घ्यायचा हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतात. म्हणून एकनाथ शिंदे साहेबाची हिरवी झेंडी दिसली की समजायचं हे सगळं ऑपरेशन सक्सेस होईल. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर ऑपरेशन टायगर हे सुरूच आहे असं महत्त्वाचं विधान संजय शिरसाट यांनी केलं. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.